श्री गणेश नाइक चैरिटेबल ट्रस्ट और श्री संदीप नाइक प्रतिष्ठान द्वारा संयुक्त रूप से आयोजित की गई एसएससी सराव परीक्षा का गुण गौरव समारोह विष्णुदास भावे हॉल में संपन्न हुआ, जहां अरोली के विधायक गणेश नाइक, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, जिला अध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक और शिक्षा क्षेत्र से जुड़े मान्यवर उपस्थित थे। इस दौरान गणेश नाइक के हाथों एसएससी सराव परीक्षा में अव्वल आए छात्रों, शिक्षकों और पर्यवेक्षकों का जाहिर सत्कार किया गया। बता दें कि 1990 से शुरू हुई इस सराव परीक्षा में अनगिनत छात्रों ने हिस्सा लेकर अपने भविष्य के साथ ही अपने आत्मविश्वास को नई दिशा देने का काम किया। इस बार 27 केंद्रों में संपन्न हुई इस परीक्षा में 14,000 छात्रों ने हिस्सा लेकर इस एसएससी सराव परीक्षा को सफल बनाया। विधायक गणेश नाइक और संदीप नाइक ने इसी को लेकर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए छात्रों का अभिनंदन किया। गणेश नाइक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाइक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पालकांशी सुसंवाद अशा प्रकारचे कार्यक्रम होते। 1990 सालापासून जवळजवळ 1.5 लाख विद्यार्थी या सराव परीक्षेमधून गेले। एकूणच भविष्यकाल विद्यार्थ्यांना लक्षात घेता त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांच्या मनातली भीती नाहीशी व्हावी आणि पूर्वी जॉब ओरिएंटेड म्हणजे कामाकरता शिक्षण, परंतु आता लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे जीवनाकरता शिक्षण अशी संकल्पना व्हावी अशी मी कल्पना मांडलेली आहे। आणि भविष्यकालामध्ये ज्या जिद्दीनं आजकाल पालक आणि विद्यार्थी प्रयत्नाची पराकाष्ठा करून गुणवत्ता म्हणजे गाठण्याचा प्रयत्न करत आहेत ते कौतुकास्पद आहे। आणि म्हणून मी काल रात्री झालेल्या T20 वर्ल्ड क्लबचं उदाहरण दिलं की जो सामना हरलेला असतो तो जिंकतो त्याला बाजीगर म्हणतात आणि कालचे आपले खेळाडूंनी बाजीगरचं काम केलेलं आहे। तशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची भय दबाव मनात न ठेवता जीवनाची वाटचाल करावी असा शुभ संदेश त्यांना दिलेला। एसएससी सराव परीक्षा गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं यावर्षी आयोजित केल्या गेल्या। या स्पर्धांमध्ये 27 केंद्र होती। 27 केंद्र म्हणजे 27 शाळांमध्ये या सराव परीक्षेचं आयोजन केलं गेलं। यावेळेस सगळ्यात हायेस्ट म्हणजे 14,000 विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये सहभाग घेतला। मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्रजी मीडियम आणि ह्या सराव परीक्षेच्या माध्यमातून एसएससीच्या परीक्षेला जाण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा। बदललेलं वातावरण, बदललेले शिक्षक आणि त्या वातावरणामध्ये मुलांवर दडपण येऊ नये आणि त्या दडपणाचा परिणाम त्यांच्या परफॉर्मन्सवर होऊ नये म्हणून त्यांना त्या परिस्थितीची एक समरस होण्याकरता त्यांना तशाच परिस्थितीमध्ये सराव करण्याची संधी ही दिली पाहिजे। ही सराव परीक्षेची संकल्पना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी 25 वर्षापूर्वी सुरू केली। आज 25 वर्ष या सराव परीक्षेच्या उपक्रमाला पूर्ण झालेले आहेत। एखाद्या उपक्रमाची सुरुवात करणं सोपं असतं, परंतु प्रत्येक वर्षी त्या उपक्रमाचं आयोजन नियमितपणे करणं आणि त्याची गुणवत्ता तशीच ठेवणं किंवा वाढवणं हे कठीण असतं। आणि हे संपूर्ण एसएससी सराव परीक्षेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण गेली 25 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याकरता या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात। नवी मुंबई शहरामध्ये सामाजिक समतोल हा राखला पाहिजे। शिक्षण असेल, क्रीडा असेल, कला असेल, अध्यात्म असेल, संस्कृती असेल, परंपरा असेल, या गोष्टीचं जतन केलं पाहिजे आणि याकरता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी याकरता शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन झालं पाहिजे, क्रीडा महोत्सवांचं आयोजन झालं पाहिजे। शहराचा समतोल राखण्याकरता पर्यावरणपूरक कार्यक्रम देखील केले गेले पाहिजेत। आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नेहमीच हा सर्व कार्यकर्त्यांना सांगणं राहिलेलं आहे की आपापल्या परिसरामध्ये शहर स्तरावर अशा समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं पाहिजे। यावर्षी 27 केंद्र आणि 14,000 विद्यार्थी हा उच्चांक आहे। नक्कीच या सराव परीक्षेमध्ये त्यांना आलेल्या अडचणी किंवा कोणत्या विषयामध्ये, कुठल्या विभागामध्ये ते कमी आहेत, त्यांच्या पेपर तपासल्यानंतर त्यांच्या हातात पेपर येतो आणि पुन्हा मुख्य परीक्षेला जाण्याकरता
ते सुधारणा करू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांची गुणवत्ता वाढते. ज्या ज्या क्षेत्रांमध्ये ज्या ज्या स्ट्रीममध्ये या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे ते ॲडमिशन घेण्याकरता ते चांगले गुण प्राप्त करू शकतात. एकंदर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची प्रेरणा आणि ह्या संपूर्ण सराव परीक्षेकरता सगळ्यांनी मेहनत केली ते सर्व शिक्षक यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.